नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारताचे कृषी मंत्री म्हणजे शिवराज सिंग चौहान यांच्याकडून सोयाबीन आणि कापूस अनुदानाबद्दल खूप काही मोठ्या गोष्टी इथे जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आणि त्या गोष्टी कोणत्या, त्यांनी या जी काही सोयाबीन आणि कापूस संदर्भात त्यांनी सांगितलं की जो काही शेतकऱ्यांना पैसा मिळायला पाहिजे, त्यांना भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, तो जर नाही मिळत असेल तर त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या। त्या 3 गोष्टींवर आपण पर्याय म्हणून शोधू शकतो की जेणेकरून जो काही शेतकऱ्यांसाठी MSP जाहीर केलेला आहे, जर सोयाबीन असेल तर सोयाबीनसाठी 4800 किंवा 5000 असेल, तर कापूससाठी जो काही MSP जाहीर केला आहे त्या MSP नुसार शासनाने शेतकऱ्यांना तेवढा हमी भाव देणं गरजेचं आहे। आणि जर शासन तेवढा हमी भाव देत नसेल तर जे काही मध्यंतरी असतात, म्हणजे जे काही दलाल लोक असतात, यांना ज्यावेळेस तुम्ही देत असता सोयाबीन, तर अशा दलालांना शासनाने त्यांना अनुदान द्यायला पाहिजे। म्हणजे दलालांना म्हणजे काय होईल, जेणेकरून दलाल जो काही पैसा आहे तो शेतकऱ्यांना देईल। शेतकऱ्यांना कशाच्या स्वरूपात देईल, जो काही हमी भाव ठरला आहे त्या हमी भावाच्या संदर्भात शेतकऱ्यांना त्या मालाचा भाव मिळेल। तिसरं त्यांनी सांगितलं की 1 झाली 2 झाली, ओके। त्याच्यानंतर तिसरं त्यांनी सांगितलं की जे काही मध्यंतरी काही दिवसांपूर्वी भावांतर योजना जाहीर करण्यात आली होती, की भावांतर योजनेचं असं आहे, जर तुम्ही कुठला ज्यावेळेस कांद्याचा विषय चिघडला होता, कांद्यासाठी त्यांनी भावांतर योजना त्यावेळेस लागू केली होती, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जे तुम्ही माल विकलाय, ओके, त्याच्या ज्या काही रिसीट आहेत, ज्या काही तुमच्या पावत्या आहेत, त्या पावत्या तुम्ही तिथे शासनाकडे जमा करा, ओके। आणि जो काही तुमचा MSP मधला गॅप आला असेल, सपोज जर 5000 भाव असेल, तुम्ही 3500नेच विकला, जो 1500चा डिफरन्स आहे तो 1500चा डिफरन्स तुम्ही पावत्या तिथे जमा करा आणि नंतर तुम्हाला तो 1500 तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात येईल। म्हणजे एक झालं, एकतर सरकारने तुम्हाला जी काही MSP ठरली ती MSP द्यायला पाहिजे। दुसरं म्हणजे जे काही दलाल आहेत त्या दलालांना याच्यातनं अनुदान देऊन दलालांनाच सांगायचं की तुम्ही शेतकऱ्यांना तेवढा भाव द्या। तिसरं म्हणजे हमी भावांतर योजना, जी भावांतर योजना जाहीर झाली होती त्या भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तेवढा पैसा शासनाने दिला पाहिजे। या 3 गोष्टी झाल्या। नंतर आला महत्त्वाचा विषय म्हणजे पीक विम्याचा। पीक विमा ही आता जो काही पेंडिंग रखडलेला पीक विमा आहे, आपण मागच्या वेळेसही 1-2 दिवसापूर्वी अपडेट दिला होता की जो काही 1800+ कोटी रुपये शासनाने पीक विमा कंपन्यांना देणे आहे, तर त्याच्यातले काहीतरी 200 कोटी रुपये शासनाकडून परभणी जिल्ह्यासाठी देण्यात आले आणि ते जे काही परभणी जिल्ह्याचे पैसे ते आता लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील। सो असा हा ओव्हरऑल अपडेट होता जे काही शिवराज सिंग चौहान यांच्याकडून जाहीर करण्यात आले। सो असेच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो। लाईक केल्याने माझाही सपोर्ट तुमच्याकडून येत असतो। धन्यवाद।